लय दिवस पप्याला भेटलो नाही. दोघे आहे का तू? पप्या अरे कुठे गेलं? या 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 साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आज माझ्या टपरीवर. काय करतोस? जर काय बी असते बघ. काय देवा असं करणार होय तुम्ही आता? अरे तुमच्यामुळेच तर मी ह्यो दिवस बघतोय. माझ्या चहानं नशीब काढलं तुम्ही आज टपरीवर आलाय. पप्या जरा मस्त तुझ्या बनपावर लावायला ठेव का आम्हालाच मारणारच. अगं मंजुताई स्पेशल चहा बनवला. थांब देतो तुला. सत्याला पाज मला उशीर होते. बरं काळजी घे स्वतःची. होय. होय सत्य दादा माझ्यामुळं तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं का नाही? तुझ्यामुळं? हा अरे माझ्यामुळेच तर मंजुताई भेटले ना. आता मी तिचा पगार चोरला नसता, तू मला पकडलं नसतं, तुमच्या दोघांची भेट झाली नसती, ह्यो दिवस बघितला नसता, आज ह्यो दिवस बघितला असता का? हे सगळं फक्त माझ्यामुळे झालंय. येते का लक्षात? तू तर माझ्या नावाचा टॅटूच काढायला पाहिजे बघ. टॅटू? हा एवढं पुण्याचं काम केलंय मी. नाही पण खरंय, तू आयुष्यात केलेली एकच पुण्याची गोष्ट असेल बघ. दादा नका तुला असं खुश बघून लय भारी वाटतंय बघ. पप्या भावा मला पण लय बरं वाटलं बघ. लय दिवसानं आलो ना तुझ्या टपरीवर. लगा ह्याच दिवसाची वाट बघत होतो, पण त्या लोकांनी तुला उगाच त्रास दिला बघ. अरे तेवढं चालायचंच. हे बघ जे नशिबात लिहिलेलं असतं ना ते होतच, त्याला आपण टाळूच शकत नाही. पण माझ्या नशिबानं अजून एक चांगली गोष्ट दिली ना मला. अरे मला वाघमाऱ्यांसारखी एवढी चांगली बायको मिळाली, त्यांच्यामुळे मी इथं आज उभा आहे. व्हायला का? अरे तू आतमध्ये होतास का नाही, मंजुताई लय रडत होती बघ. अरे तो आत होतास तर मंजुताई एवढं रडत होती, एवढ्या कष्ट खाल्ल्या तुला बाहेर काढायला. तिनं काय काय केलंय तुझ्यासाठी शब्दात नाही का सांगू शकत. तिला कवा दुखवू नकोस का. नको काळजी करूस, वाघमाऱ्यांना आता कसलाच त्रास होणार नाही, मी आहे ना. अरे तू आलास उभाच राहिलाय, तुला चहाच दिला ना. थांब सत्या दादा स्पेशल चहा बनवतो आज. सत्या दादा स्पेशल चहा? होय. तू ना फक्त चहा बनव, मला बनवू नकोस. हा दे. अरे बापरे बापरे, दिवसा ढवळ्या हॅलोजन कोणी लावलाय? काय भारती मॅडम कुठे लावले काय? अहो मग माझे डोळे कसे काय दिपून आले? अच्छा मंजू तू आहेस होय. मला वाटलं कोणीतरी हॅलोजन लावलाय. चेहरा बघा कसा खुलून आलाय. तुम्हाला सकाळी सकाळी मिस सापडले वाटतं. काय कसला आवाज येतोय? तू ठाकूर साहेबांच्या चौकशी चालू आहे, ते फाईल जप्त करतायत ना. आज तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आहे. सोडणार नाही मी तुला. आज तुझ्यामुळे माझी चौकशी सुरू आहे. आता बघ मी तुझ्या बरोबर काय करतो ते. सर या वर्दीच्या इमानाला जगून काम केलं असतं ना तर ही वेळच आली नसती तुमच्या. पोलिसांच्या युनिफॉर्म मधला एक गुन्हेगार आहात तुम्ही. तुमच्या धमक्यांना नाही घाबरत मी.
तुमच्यासारख्या गुन्हेगारांना पुरून उरायचं ठरवले मी. आणि ते मी करून दाखवणारच. सत्याला जेलमध्ये लई त्रास दिला होता ना तुम्ही. आता तुम्ही बघा जेलमध्ये राहून कसं वाटते ते. तुझ्या त्या सत्याची जागा एक ना एक दिवस मी दाखवणारच. यावेळी वाचलाय हा तू, आणि एकटा का माझी चौकशी पूर्ण होऊन दे. मग दोघांचाही बदला कसा पुरेपूर घेतो ते बघ. तुम्ही हे सगळं कसं करताना ते मला बघायचंच आहे. तुमच्यासारख्या पोलिसांच्या नावाला बट्टा लावणाऱ्या लोकांमुळे सगळ्यांचं नुकसान होते. आमचं काय होईल याचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. सत्याला जेवढा त्रास दिलाय ना तो सगळा सहन करायची ताकद ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या वाट्याला येणार. ठाकूर साहेब तुमची उलटी गिनती सुरू झाली. त्यामुळे आता तरी तुमच्यातली आकड कमी करा. अंगावरच्या वर्दीची तर कधी किंमत ठेवली नाही. निदान केलेल्या कृत्याची तरी लाज बाळगा. ए ठाकूर, तुझ्या अंगावर आता वरती नाही त्याचं भान ठेव जरा. तो हात आहे ना रस्ता का टोपून काढीन. तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोवर हात उचलायची. तुला माहित नाही रे मी काय काय करू शकतोय. ए तुझ्यासारख्या भिकाड आणि समाजाला कलंक असणाऱ्या लोकांच्या फुसक्या धमक्यांना भीक घालत नाही हो सत्या. यापुढे आमच्या डोळ्यासमोर दिसला तर याद राखा. निघा. सोडणार नाही मी तुम्हाला. आज ना उद्या एक ना एक दिवस माझी वेळ येईल. बघा कसा वचपा काढतो ते. यावेळी वाचलायस रे, पुढच्या वेळी वाचणार नाहीस ना याची पूर्ण काळजी केली. वाट बघेन मी. चल ऐक. वाघमारे काय झालं. तो काय बोलला त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. काहीच करणार नाही तू.
शांत सध्या अरे तुम्ही दोघं इथं आहे होय? बरं चल लवकर जरा महत्वाचं काम आहे. कुठं? चला सांगतो दोघं बी चला. मला काम आहेत, सांग कुठं जायचं. सरप्राईज जायचं सांगता येणार नाही. दोघं बी चला आणि बघा. चला 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 लवकर. Surprise? चल चल चल. अरे पण या. कसलं surprise चला आहे? चला वहिनी या. मी आलेच. चला वाघमारे, तुमच्या हक्काच्या घरात तुमचं स्वागत आहे. माया, तुझ्या मनात अजूनही मज्जूबद्दल राग आहेच का? अगं त्या मुलीनं सत्याला कितीतरी वेळा जीवावर उदार होऊन वाचवलंय, अक्षरशः मरणाच्या दारातून बाहेर काढले आणि आत्ताही तेच केले. तरीही तिच्याबद्दल तुझ्या मनात अजून आडी आहेच. हे बघ माया, हे असं जास्त दिवस मनात राग धरून ठेवणं तुझ्यासाठी, या घरासाठी, तुझ्या तब्येतीसाठी आणि तुझ्या लेकरू कोकरू वागरू सत्यासाठी चांगलं नाही. हे बघ, झालं गेलं विसरून नव्यानं सुरुवात कर. किती दिवस असं तोंड फुगवून बसणार आहेस? चित्रकार, तुम्ही पुन्हा मला चुकीचं ठरवा. मी जी काही केलं का नाही ते एक आई म्हणून केलं, आणि आई म्हणून मी सत्याच्या भल्याचाच विचार करत होते, करत आले, इथून पुढे तेच करत राहणार. माझं सत्या घरला येणार म्हणून डोळ्यात तेल घालून त्याची वाट बघत होते, आणि असं असताना सत्यानं त्या निर्भेटची माफी मागायचा हट्ट धरला आणि घरात यायला न गमाली, आणि मला त्या निर्भेटची माफी मागावी लागली, आणि ही मी कधीच विसरणार नाही. बलमा बलमा, अरे काय चाललंय तुझं? काय सरप्राईज आहे? कुठे घेऊन चाललायस आम्हाला? अरे हो जरा कळ सोच की. चल तरी तू. ए बलमा, उगाच वेळ काढत नाहीस ना? मला चौकशीला जायचंय. हो वहिनी तुम्ही चला तरी. अहो सरप्राईज आहे आणि मला माहिती आहे सरप्राईज तुम्हाला तर लय आवडणार. या तुम्ही. काहीतरी रेडिओने सरप्राईज नाही ना तुझं? नाहीतर वेळ जायचा आमचा. म्हणजे आम्ही येडे नाही, म्हणजे आम्ही येडे. आमच्या चला आपण निघालो. हो, चल. चेष्टा करतोय बाबा. चल चल दाखव काय. चल या वहिनी. आणि एवढी माणसं कशाला आल्या तिथं? या सरप्राईज. आपला नगरसेवक सत्या दादा, हक्काचा नगरसेवक सत्या दादा, आपला नगरसेवक सत्या दादा, आला नगरसेवक सत्या दादा, एकच दादा सत्या दादा. जनसंपर्क कार्यालय 24 तास सेवा, नगरसेवक सत्यजित सुर्वे. सत्यदादा, तू सुटल्याला आम्हाला सर्वांना आनंद लय झालाय. अरे हे सगळं मंजू वहिनीमुळे झालंय, त्यामुळे पहिल्यांदा अभिनंदन वहिनींचं केलं पाहिजे. वहिनी मानलं बरं का तुम्हाला, सगळीकडे फक्त चर्चा तुमचीच आहे बरं का. वहिनी सत्यदादाचा जीव वाचवला ना, लोक सगळी तुम्हाला सती सावित्री म्हणतात बरं का. नाही वहिनींचा नादच करायचा नाही,
पण ऐका, ज्या कामासाठी दोघांना बोलवले ते तर करून घेऊया आधी. हा ए ऋषा, कुठे ऋषा? घेऊन या लवकर. माननीय नगरसेवक सत्यजित सुर्वे हाजीर हो. सॉरी 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 सॉरी. अरे ती कोर्टातलं सारखं ऐकून ऐकून कानात तिचं बसले. हे बाबा, माझ्या काळजात धस्स झालं एकदम. हाजीर हो, पोलीस कस्टडी, कोर्ट बीट काहीच म्हणू नकोस. आयुष्यात एक पोलीस आहेत ना, तेवढंच पास झालंय मला. माननीय नगरसेवक सत्यजित सुर्वे, कसं वाटलं तुमचं नवीन ऑफिस? एक नंबर आहे भावा. अरे माझ्या ध्यानामनात पण नव्हतं की तुम्ही असलं काहीतरी सरप्राईज द्याल मला, पण लई भारी वाटलं मला. तुमचा आभार कसं मानू ना तेच मला कळत नाही. थँक्यू. बस का, आज तू आमचा आभार मानणार? अरे तुझा आम्ही आभार मानायचं म्हणलं तर आम्हाला हे आयुष्य कमी पडलं, एवढं केलंस तू आमच्यासाठी. वहिनी, तुमचं खरंच धन्यवाद. तुमच्यामुळे आमचं स्वप्न पूर्ण झालं आणि तुमच्यामुळे हे दिवस बघतोय आम्ही बघा. हो हो वहिनी, तुमच्यामुळे झालंय सगळं. अरे काय सारखं तुमच्यामुळं तुम्ही बी होतात ना मत्तीला. मला एकटीला जमलं असतं का एवढं सगळं? वाघमारे, पण तुम्ही होता म्हणून त्यांना बळ मिळालं ना. हे काय फक्त दोस्त नाहीत माझे, भाऊ आहेत भाऊ. रक्ताचं जरी नातं नसलं ना तरी विश्वासाचं नातं आहे आमचं, आणि तुम्ही त्यांना सामील करून घेतलं. यातच सगळं आलं. त्यामुळे तुमचं बी आभार. बस आता काय आभारच मानत बसायचंय की ज्या कामासाठी आलो ते पण करायचंय? होय होय होय, हे असं झालं का नाही, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सगळ्यांचे एक आभार मानतोय. काय 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 वहिनी, माननीय नगरसेवक सत्यजित सुर्वे यांना तुम्ही स्वतः स्थानापन्न करा. बर, माननीय नगरसेवक सत्यजित सुर्वे बस. अरे कसा वाटतोय आपल्या साताऱ्याचा नगरसेवक सत्यजित सुर्वे? अरे वय वय काय नुसतं वय वय, कसा वाटतोय मी विचारलंय तुला. अरे एकच नंबर, साताऱ्याचा वाघ. हा दादा इथं कसं बरं वाटतंय बघ. त्या कोर्टात एवढा वैतागलेलो ना, तुला काय सांगू. मी तर काय म्हणतो माहितीये का, आता LLB ची परीक्षा देतो मीच वकील होतो, म्हणजे टेन्शनच नाही. काय म्या बघ वय वय म्हणते. काय का आपणच गप्पा मारत बसायचं? ती माणसाला त्यांना बी बोलव की आत. अरे रोहित, आम्ही जा सगळ्यांना बोलू. जा. हो या सगळी या 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 या. या या या. नमस्कार. बसा बसा, बसून. सत्यादादा, अरे तू नव्हता ना तर आम्हाला काहीच करमत नव्हतं बघ. आता तो आलाय तर आम्हाला दिलासा मिळालाय, आधार वाटतोय. अरे आमच्या समस्या ऐकून घेणारा आणि तडीच नेणारा म्हणजे तूच एक आहेस. पण आता तू परत आलायस ना, लय समाधान वाटतंय बघ. हे बघा, आपल्या भागातला कुठलाही प्रश्न असू दे, या भागातला काय साताऱ्यातला कुठला पण प्रश्न असू दे, समस्या असू दे, तुम्ही इथं घेऊन या, त्याची सोडवणूक इथे केली जाणार. कारण हे तुमच्यासाठी जनसेवेचं मंदिर आहे, लक्षात ठेवा. एकदम बरोबर आहे. तुम्ही मला निवडून दिले ती तुमची कामं करण्यासाठी, आणि आजपासून हे ऑफिस तुमच्या हक्काचं ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही कवा बी या, कसला बी प्रॉब्लेम घेऊन या. या ऑफिसची दारं तुमच्यासाठी नेहमी उघडी असते.
एक नंबर झालं बघा. पाण्याचं तेवढं बघा, पाणी जिनं झालंय वेळेवर. आमच्या चौकातल्या कॉर्नरवर कचऱ्याचा ढिगारा साठलाय, लई तक्रारी केलाय, तसंच रखडलंय बघ. आणि सत्य दादा, माझ्या दारामोर रस्त्यावर मोठा खड्डा आहे, त्याचं तेवढं बघा. हा 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 तुमचा खड्डा मी मुजवणार, तुमचा कचऱ्याचा प्रश्न सोडवणार, तुमचा पाण्याचा प्रश्न, सगळे प्रश्न सोडवणार. अहो त्याला जरा खुर्ची बसून दे तरी, का लगेच प्रश्नाचा बडीमार चालू केला तुम्ही. होय, बरोबर आहे. ए बलमा, अरे काय बोलतो इथं? काय बसायला आलो ना? त्यांचे प्रश्न जास्त महत्वाचे. बोला तू. होय होय, सत्यदादा बरोबर आहे. बोला बोला बोला. सत्य, मला कामात मी जाऊ. होय, या तुम्ही. बोला. कोण आहेस तू? ए थांब. थांब. तू आता पळून जाऊ शकत नाहीस. सत्याकडे तू चोरवतोस ना. चाल, तू चालवतोस ना त्या रात्री. तुला सोड म्हणलं ना मी. कुणी करायला सांगितलं तुला हे सगळं? कुणाचा माणूस आहेस तू? बोल. सोड. चोर चोर दादा दादा या मदत करा मला. सोड रे. अरे सोड म्हणलं ना. सोड. अरे सोड. हे सोड नाही, तुला सोड म्हणून सांगितलंय मी. अरे सोडा. हे सोड म्हणलं ना तुला. सोड रे. सोड म्हणलं ना. चला लॉक लावा माने. कुठे सापडला? रस्त्यानं जाताना धडकला मला.
त्याच्या पायावरचा टॅटू बघून ओळखलं मी त्याला आणि पप्पांनी बी सेम ह्याचं स्केच काढलं होतं. ग्रेट, खूप उत्तम काम केलंस मंजू. खरं तर तुझं कौतुक केलं पाहिजे याचं. हो सर, तिचं कौतुक केलंच पाहिजे. आणि सर, हा योग्य वेळी सापडलाय आपल्याला. आणि मंजू, तू परत एकदा धाडस करून पोलीस खात्याची मान उंचवलीस. खरंच, वी रिअली प्राऊड ऑफ यू. सर, सत्याला फसवण्यासाठी कोण कारणीभूत आहे हे फक्त हाच सांगू शकतो. करेक्ट. आणि तो जो कोणी आहे ना तो लवकरच सापडेल. आणि ही केस सॉल्व्ह करण्यासाठी ना याची आपल्याला मदत होणार आहे. राईट सर. पण सर, एक डाऊट आहे. तो माणूस कोण आहे याला माहित असेल ना? तू त्याची काळजी करू नकोस. तो जो कोणी आहे ना त्याचं नाव याच्या तोंडून आपण काढायचं म्हणजे काढायचं. हा बोल. काय आणि कधी कसं काय? तात्यासाहेब, आपला माणूस पकडला गेलाय. आलंय माझ्या लक्षात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. महत्वाचं काम आहे. माझं बी लय महत्वाचं काम आहे. 5 मिनिटं द्या. फक्त 5 मिनिटं. अरे हो हो, थांबा थांबा थांबा. अरे सगळ्यांची कामं होणार, तुम्ही असं भास्कर अंगावर कसं होणार? दादा, तुमचं काम होऊन जाईल. या तुम्ही. महत्वाचं काम आहे. माझं बी काम आहे. बसायचं. हे बघा, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम लय महत्वाचे, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना वेळ देणार आहे. एकेकांना शांतपणे सांगा. बोला तुम्ही. अच्छा दादा, आमची पाईपलाईन तुमच्या शेतातून गेलेली आहे. कसं काय? मला वाटतं तिने चोरली काय मोटर. बरं ठीक आहे. आम्या त्यांचं काय ते बघून घ्या. तुम्ही बोला. सत्यादा, आमच्या इथं मराठी शाळा आहे, त्याच्या बाहेर एक टपरी आहे. पहिला दिवस आहे आपल्या भाऊचा. आल्याबरोबर तुम्ही घराने गायला सुरू केलं. तोय या, उठा उठा. आधी आपण भाऊचा सत्कार करू. भाऊ, थांबा थांबा. 2 मिनिटं थांब. लोकांनी मला निवडून दिलंय ना, ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, स्वतःचा सत्कार करून घेण्यासाठी नाही. जर त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचं सोडून मी सत्कारच करून घेत बसलो तर इतर नेत्यांमध्ये माझ्यात काय फरक राहिला? तू 2 मिनिटं थांब तिथं. दादा बोला तुम्ही. सत्यादा, मराठी शाळेच्या गेटच्या बाहेर का नाही टपरी आहे आणि तो का नाही तंबाखू, गुटखा, सिगरेट सारखा विकत असतो. मी त्याला 2-3 वेळा बोललो तर तो काय ऐकत नाही. यो गंभीर प्रश्न आहे, यो सोडवलाच पाहिजे. बलमा, तू स्वतः लक्ष घालून हे सोडून घे. हा, मी बघतो उद्या. तो टपरीवाला आहे ना, त्याची टपरी उद्याच्या उद्या पलटी करतो आणि त्या भागातले जी कोण लाल दिसेल दात, त्याचं सगळं दातच पाडतो. सध्या दादा, आमच्या गल्लीमध्ये लाईट नसल्यामुळे खूप चोरी वाढल्या. ठीक आहे, लाईटचं काम बी उद्या होऊन जाईल. ते लाईटचं काय ते बघून घ्या आणि सगळे प्रॉब्लेम लिहून घ्या. हो. हा, मांढरे, तुझं काय? आमच्याकडे ट्रॉफिक होतं. कुठं? कवपरी चौकात. कशामुळे? चौकात शूटिंग असल्यामुळे. हा, ते अरे आपल्या साताऱ्यात 2-3 सिरियलचं शूटिंग चाललंय ना, त्या आधी चौकात शूट करतात, त्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम होतं. पण सारखं नसतं शूट. ए मांढऱ्या, त्यांना आपण सहकार्य करू. आपल्या साताऱ्यात लोकांना, कलाकारांना का संधी देतात ती. मी बोलतो त्या प्रोडक्शनची की चौकात जास्त शूटिंग करू नका आणि केलं तर ट्रॅफिक जाम करू नका. हा, आपण पण सहकार्य करूया. आपण एक काम होतं. बोल की काय? म्हणजे माझ्याकडे लायसन होतं, गाळा पाहिजे होता. कशाचं लायसन? अरे जनसेवेचं काम आहे, वाईन शॉपीचं लायसन आहे. ए सुरजा, तुला किती वेळ सांगितलं दारूचा विषय तर काढायचा नाही? तुझ्यापेक्षा लय महत्वाचे प्रश्न आहे तिथं. तू चल निघत ना, लवकर निघ. हे पाठव बलमा त्याला. सुरजा, जा तू. बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मी त्यासाठीच इथं बसलोय. मी फक्त तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही करणार, तर 100% सॉल्व्ह करणार. तो सत्याचा शब्द आहे. सत्याने आजपर्यंत त्याचा शब्द कधीच मोडला नाही आणि इथनं पुढे बी मोडणार नाही. या तुम्ही. धन्यवाद सत्यादा. हॅलो, बलमा, मी आलोच. कशासाठी बोलवले? काय काम आहे? हे बघा, आपला एक माणूस पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला काही करून पोलिसांच्या तावडीतून सोडवायचंय. काय मॅटर केला त्याने? हा तोच माणूस आहे ज्याने मुकादमाच्या खुनाच्या आरोपाखाली सत्याला अडकवण्यासाठी आपल्याला मदत केली होती. त्याने सत्याच्या घरात घुसून त्याचं कडं चोरलं, त्याचं लायसन्स चोरलं
आणि तेच पुढे जाऊन पोलिसांनी पुरावा म्हणून तो वापरला. त्यामुळे हा माणूस फुटता कामा नये. जर हा माणूस फुटला तर तात्यासाहेबांना अडचण निर्माण होईल. ते आपल्याला होऊन द्यायचं नाही. आणि हे काम अशा पद्धतीने करायचंय की तात्यासाहेबांचं नाव येतं कामा नये. आमचा जीव गेला तरी चालेल, काय बी झालं तरी आम्ही तात्यासाहेबांना अडकून देणार नाही. पण प्लॅन काय? एक बाहेरचा असा माणूस बघा की हे काम सोपं करेल. हा वाला डेटाचा हुकूम. कुठे तो माणूस? कुठे तो माणूस? सत्या काय झालं? शांत, ओरडू नकोस. मला आधी सांगा तो माणूस कुठे आहे? हे बघ, तो कस्टडी मध्ये आहे आणि पोलिसांनी सत्या कोण आहेस तू? सत्या कुणी पाठवलं होतं तुला? बोल, तुझा बॉस कोण आहे? बोल. सत्या सत्या भिव असेल. तुम्ही करायला सांगितलं होतं तुला. बोल पटकन. त्या सोड त्याला. सत्या, हे पोलीस स्टेशन आहे, भानावर ये जरा. तुला बोललो ना, सोड त्याला. सोड. काय चाललंय? सत्या हे बघ, रागावर कंट्रोल ठेव. अरे हे पोलीस स्टेशन आहे, प्लीज इथं गोंधळ घालू नकोस. तुला किती वेळा समजवायचं? ना काय सांगितलं का अजून? अजून तरी नाही सांगितलंय. मला माझ्या ताब्यात द्या. मग बघा कसं पोपटासारखा बोलतोय ते. सत्या सत्या, मी सगळी माहिती काढली. तू काळजी नको करू. माहिती तर मला अजून एका माणसाची काढायची आहे.